गावित कुटुंब नंदुरबार मधील भाजपचं अगदी वजनदार प्रस्थ। या गावित कुटुंबातील हिना गावित यांचे वडील सुरुवातीला मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते। त्यांच्यानंतर त्यांची मुलगी हिना गावित या सक्रिय राजकारणामध्ये आल्या। हिना गावित या देखील खासदार राहिल्या। सोबतच भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचं एकेकाळी वजनदार नाव होतं। मात्र गेल्या काही कालावधीमध्ये त्या आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना डावलत आहे का, अशी भावना तेथील स्थानिक भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली। नंदुरबार मधील भाजप पक्ष म्हणजे गावितांची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे आणि नुकताच व्हायरल झालेल्या एका व्हिडिओ क्लिपमुळे या जुन्या वादाला पुन्हा नव्याने तोंड फुटलंय आणि पुन्हा तोच एक प्रश्न चर्चेत आलाय। नंदुरबार मधील भाजप पक्ष हा फक्त एका घरापुरता मर्यादित आहे का? नक्की काय आहे नंदुरबार मधील परिस्थिती? व्हायरल क्लिप मध्ये नेमकं काय संभाषण समोर आलंय आणि नंदुरबारचं स्थानिक राजकारण काय सांगतं, या सगळ्याबद्दल आपण बोलणार आहोत। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। नंदुरबार मधील कथित ऑडिओ क्लिप प्रकरणाने आता थेट भाजपच्या अंतर्गत राजकारणालाच हादरा दिलाय। माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह आणि अर्वाच्य भाषा वापरल्याच्या आरोपावरून भाजपचे माजी प्रदेश महामंत्री तथा उत्तर महाराष्ट्र समन्वयक विजय चौधरी यांच्या विरोधात नंदुरबार शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। झालं असं की गेल्या काही दिवसांपासून विजय चौधरी यांच्याशी संबंधित कथित ऑडिओ क्लिप्स एकामागून एक व्हायरल होत आहेत आणि या क्लिप्समध्ये कधी अधिकारी, कधी भाजप पदाधिकारी आणि काही मंत्र्यांशी संवाद झाल्याचा दावा करण्यात येतोय आणि यामुळे नंदुरबारच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ उडाली। आता या ऑडिओ क्लिप मध्ये नेमकं काय म्हटलं हे आपण पाहूयात। यामध्ये दोन व्यक्ती आहेत, एक म्हणजे विजय चौधरी आणि एक XY पर्सन आहे। तर यामध्ये सुरुवातीला विजय चौधरी असं म्हणतायत की डॉक्टर गावितने आपल्याला विचारलं नाही, आपल्याला साधा फोन केला नाहीये। गावित परिवार आपल्याला डावलत होता आणि आपल्याला डावलून ते त्यांचं दुकान देखील चालवत होते। गावित पक्ष मानतो का, यावर X पर्सन नाही असं उत्तर देतोय। यावर चौधरी असं म्हणतायत की जर गावितला पक्षाची पडलेली आहे, पण तो तर गावित पक्ष बुडवायला निघालेला आहे, गावितने बोलावलं। यावर पुढे असं म्हटलं जातंय की अरे खुशाल, तो गावित मला बोलवत नाहीये, माझा अपमान करतोय। कोण आहे पक्ष इथे? पक्ष कोण चालवतोय? पक्ष कुणाचं ऐकतोय? निलेश काय खूप शक्तिमान आहे का? खूप काम करतोय का? निलेशच्या क्षमतेपेक्षा आपण त्याला मोठं केलं असं चौधरी यांनी म्हटलंय। ज्यावर X पर्सन हो मोठं केलंय असं उत्तर देतोय। शिवाय पुढे चौधरी असं म्हणतायत की एकनिष्ठेने काम करावं लागेल तर तू मोठा होशील आणि विजय भाऊंशिवाय त्याला पर्याय नाही असं म्हणा त्याला। आणि हे संपूर्ण जो हा संवाद आहे तो या ऑडिओ क्लिप मधला आहे, जो आपण टेक्स्टच्या स्वरूपात जाणून घेतलाय। परंतु या सर्व क्लिप्स बनावट असून त्या AI तंत्रज्ञानाच्या पद्धतीने छेडछाड करून तयार करण्यात आल्याचा दावा विजय चौधरी यांनी केलाय। शिवाय या प्रकरणी त्यांच्या मुलाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून या क्लिप्सची चौकशी करण्याची मागणी सुद्धा केली आहे। सोबतच विजय चौधरी यांचे मंत्री जयकुमार रावल आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या सोबतचे देखील काही कथित संवादही समोर आल्याने भाजपमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे आणि या क्लिप्सच्या माध्यमातून विजयकुमार गावित यांच्या कुटुंबाला लक्ष केलं जात असल्याचे देखील आरोप होत आहेत। याच वादामध्ये आता डॉक्टर हिना गावित यांच्याबाबत कथितरित्या अत्यंत आक्षेपार्ह भाषेचा वापर झालेली ही एक क्लिप सुद्धा व्हायरल झाल्यानंतर प्रकरण आणखी चिघळलंय। यानंतर हिना गावित यांचे चुलत भाऊ रोहन गावित यांनी दिलेल्या तक्रारीनंतर विजय चौधरी यांच्या विरोधात नंदुरबार शहर पोलीस ठाण्यामध्ये अॅट्रॉसिटी कायद्यासह जातीवाचक शिवीगाळ आणि इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेनंतर हिना गावित यांच्या समर्थकांनी आक्रमक भूमिका घेत पोलीस ठाणे आणि तहसील कार्यालयावर धडक दिली। विजय चौधरी यांच्यावर कठोर कारवाई करावी तसेच त्यांनी भाजपमधून हकालपट्टी त्यांची करण्यात यावी अशी मागणी सुद्धा कार्यकर्त्यांनी आता पक्षश्रेष्ठींकडे केली आहे। दरम्यान सुरुवातीला म्हटल्यानुसार गावित हे कुटुंब नंदुरबार मधील मोठं घराणं आहे। आता या सगळ्यासोबतच आपल्याला गावित कुटुंबाची पार्श्वभूमी समजून घेणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। त्यामुळे गावित कुटुंब हे नंदुरबार मधील अत्यंत प्रभावशाली राजकीय घराणं आहे। खरं तर हिना गावित आता सक्रिय राजकारणामध्ये असल्या तरी त्यांच्या आधी त्यांचे वडील विजयकुमार गावित हे महाराष्ट्राच्या राजकारणातला एक वजनदार व्यक्तिमत्व आहेत। परंतु विजयकुमार यांचे वडील सुद्धा राजकारणामध्ये सक्रिय होते। त्यांना पंचक्रोशीमध्ये कृष्णा गुरुजी म्हणून ओळखलं जात होतं आणि त्यांनी 1990 साली जनता दलाच्या तिकिटावरून निवडणूक लढवत प्रस्थापित काँग्रेसला धूळ चारली होती आणि तिथूनच खऱ्या अर्थानं गावित कुटुंबीय राजकारणात उतरलं होतं। दरम्यान 1995च्या सुमारास डॉक्टर विजयकुमार गावित नंदुरबार विधानसभेची निवडणूक लढवली त्यांनी आणि राजकीय कारकिर्दीची पायाभरणी झाली।
पुढे विजय कुमारांनी देखील कित्येक दशकांपासून नंदुरबारमध्ये आपला प्रभाव कायम ठेवला. त्यांनी आमदार आणि राज्याचे मंत्री म्हणून महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी देखील सांभाळली. उत्तर महाराष्ट्रातील आदिवासी राजकारणात या कुटुंबाचं स्थान हे सर्वात वर आहे आणि सध्या विजय कुमार गावितांच्या कन्या डॉक्टर हिना गावित या राजकारणात सक्रिय आहे. पण या एकमेव राजकारणामध्ये सक्रिय आहे असं नाही, तर हिना गावित यांच्या दुसऱ्या बहीण म्हणजेच जयश्री गावित या देखील राजकारणामध्ये सक्रिय आहेत. आणि अशा मजबूत किंवा वजनदार राजकीय घराण्यातून आलेल्या हिना गावित यांनी आपलं वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर जर त्या राजकारणात आल्या नसत्या तरच सर्वांना नवल वाटलं असतं. दरम्यान 2014 मध्ये त्या भाजपच्या तिकिटावर नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आल्या. पुढे 2019 मध्ये त्यांनी पुन्हा एकदा खासदार म्हणून विजय मिळवला. मात्र 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने त्यांना तिकीट दिलं नाही, त्यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून तिथून निवडणूक लढवली आणि त्यानंतर त्या पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेत स्वगृही म्हणजेच भाजपमध्ये परतल्या. त्यानंतर पुन्हा एकदा त्या भाजपच्या संघटनात्मक आणि राजकीय कार्यक्रमांमध्ये सुद्धा सक्रिय झाल्या. पण या सगळ्या त्यांच्या या राजकीय प्रवासामध्ये हिना गावित या वादातही राहिलेल्या आहेत. म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये पक्षातील काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याबद्दल नाराजीची चर्चा वाढताना दिसतेय. स्थानिक पातळीवरील निर्णय प्रक्रियेमध्ये सर्वांना समान संधी मिळत नसल्याची भावना, काही मोजक्या लोकांभोवती संघटना केंद्रित होत असल्याचे आरोप, तसंच पद वाटप आणि संघटनात्मक नियुक्त्यांमध्ये जुन्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष झाल्याची भावना, यामुळे हा असंतोष वाढल्याचं देखील बोललं जात आहे. आणि या विरोधात काही घटना घडल्याचं देखील आपण वेळोवेळी पाहिलेलं आहे. याचंच एक उदाहरण घ्यायचं म्हणजे नंदुरबार डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट फोरमची संकल्पना. या संबंधित एका कार्यक्रमामध्ये मंचावर विकासाचं विजन मांडण्याच्या मुख्य संकल्पनेपेक्षा आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित आणि डॉक्टर हिना गावित म्हणजेच एकंदरीत डॉक्टर गावित कुटुंबियांच्या कार्यकर्तृत्वावरच आक्षेप घेत त्यांचा समाचार घेतल्याचं दिसून आलं होतं आणि जणू काय त्यांच्यावर तोंडसूक घेण्याची नामी संधीच उपस्थितांना मिळाल्याचं हे चित्र एकूण पाहायला मिळालं होतं. त्यामुळे नंदुरबार डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट फोरमचा मुखवटा आडून गावित कुटुंबियांनाच टार्गेट केलं गेल्याचं हे चित्र इथे उभं राहिलं होतं. आणि आता पुन्हा एकदा गावित कुटुंबाला टार्गेट करत हिना गावित यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरल्याच्या व्हिडिओ क्लिप पुन्हा एकदा समोर आल्यात. त्यामुळे भाजपमधीलच अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलेत. यावरून आता विरोधकांनी देखील टीका टिप्पणी करायला सुरुवात केली आहे आणि या प्रकरणी करण्यात आलेले आरोप प्रत्यारोप तक्रारी यावरून या संपूर्ण कथित ऑडिओ क्लिप प्रकरणात तपासात नेमकं आता सत्य आणि तथ्य काय समोर येतंय हे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये स्पष्ट होईलच. मात्र या संपूर्ण प्रकरणाचा निष्कर्ष आणि भाजप नेतृत्वाच्या भूमिकेकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून आहे. तुर्तास आपण इथेच थांबूया. मात्र तुम्ही अशाच राजकीय विश्लेषणात्मक घटनांसाठी आणि माहितीपर व्हिडिओसाठी कट्टू कडला सबस्क्राईब करायला विसरू नका.